सांता क्लॉज बघा सर्वांना माहिती आहे. लहान लेकरांना विचारलं तरी सांगता येईल है ना. आपण प्रार्थना करून संदेशाकडे जाऊया. धन्यवाद 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 करतो प्रभुता परमेश्वरा, तू महान परमेश्वर आहेस प्रभू. आज पुन्हा एकदा प्रभुता परमेश्वरा ही तुझी सेवा करण्याची संधी तुम्हाला दिली म्हणून धन्यवाद करतो प्रभुता परमेश्वरा. प्रभू तू माझ्या जीवनामध्ये जन्म घेतला प्रभुता परमेश्वरा प्रभू, आणि आज माझं तारण करून प्रभुता परमेश्वर ह्या सर्वांसमोर मला उभं राहण्याची शक्ती तू दिलीस म्हणून धन्यवाद करतो प्रभुता परमेश्वरा. प्रभू माझ्याद्वारे तू बोल प्रभू. आज बऱ्याच लोकांना प्रभुता परमेश्वर तुझ्या वचनातून तुझं ज्ञान कळू दे प्रभुता परमेश्वराचे. जन्मदिवसाविषयीचे जे काय भ्रम आहेत, जे काय प्रभुता परमेश्वर काल्पनिक गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी त्यांना कळून येवो. आणि प्रभुता परमेश्वर खरोखर हा दिवस का मनवला जातो, का केला जातो, का मनवायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींविषयी प्रभुता परमेश्वर प्रकाश प्रत्येकांच्या प्रभुता हृदयावरती तू पाड, अशी प्रार्थना अशी विनंती यावेळेस मी करतो. धन्यवाद करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हालेलुया. संदेश सुरू करायच्या अगोदर मी विनंती करेन, जे लोक खाली बसलेले आहेत त्यांनी कृपया करून वरती यावं. वरती भरपूर जागा आहे. हालेलुया. आज 24 तारीख. नेहमीप्रमाणे आपण 24 तारखेच्या मध्यरात्री आपण जमा झालेलो आहोत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की का जमा झालेलो आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी, बरोबर. आता मला तुम्ही सांगा की जन्मदिवस साजरा करण्याच्या अगोदर ज्याचा जन्मदिवस आहे, ज्याचा बड्डे आहे, त्याला आमंत्रण दिलंय का आपण? राजेश ब्रदरांनी संदेशामध्ये आम्ही ज्यावेळेस कॉटेज प्रेयरला घरोघरी प्रार्थनेसाठी जातो, खूप सुंदर सांगितलं. नाताळाच्या जवळजवळ आल्यानंतर नाताळाविषयी त्यांनी संदेश सांगता त्यांनी खूप छान बोलले की आपण केक आणतो, छान ड्रेस घेतो, घर कलर करतो, सजवतो, ट्री सजवतो, सांता क्लॉज ड्रेस आणतो, सगळ्या गोष्टी करतो. पण प्रभू येशू ख्रिस्तालाच आपण आमंत्रण देत नाही. होतं ना असं? आपण सगळ्या गोष्टी करतो पण प्रभू येशू ख्रिस्ताला आपण आमंत्रण देत नाही. तर खरोखर हे खरं आहे की आपण सगळ्या गोष्टी करतो पण प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रण देत. आज या वेळेस आत्ता आपण सर्व आपले मुख उघडूया प्लीज. मी बोलेल कारण बऱ्याच लोकांना नाही का ऐकायला खूप आवडतं, बोलायला नाही आवडत. पण मी तुम्हाला विनंती करेल की यावेळेस आपण सर्वजण माझ्या मागं बोलूया. प्रभू येशू ख्रिस्ता, आज तुझ्या जन्मदिवसानिमित्त या प्रार्थना मंदिरामध्ये आम्ही सर्वजण जमा झालेलो आहोत. जरी या ठिकाणी केक नाही तरी तू या ठिकाणी ये, कारण तुझा जन्मदिवस साजरा करण्यासाठी, आनंद साजरा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. दिला आमंत्रण आपण. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमच्या बोर्डवरती सॅन्टा आहे. सॅन्टाविषयी कुणालाही विचारलं, सॅन्टा क्लॉजविषयी कुणालाही विचारलं की कुणीही सांगेल, मोठा असो, वयस्कर असो, लहान लेकरू असो, सगळे सांगतील. काय सांगतील? काय सांगतील? की क्रिसमस फादर. राईट. क्रिसमस फादर आहे, लाल कलरच्या ड्रेसमध्ये, पांढऱ्या दाढीमध्ये येतो आणि लहान लहान लेकरांना गिफ्ट देऊन जातो. बरोबर ना? हे कितपत सत्य आहे? येस. हालेलुया. तर मला स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक वचनाकडे वळायच्या अगोदर काही प्रॅक्टिकल गोष्टी तुम्हाला मी सांगतो. काही इतिहास मला सांगायचे आहेत. कारण काही गोष्टी आपण इतक्या सर्रास पाळत आहोत, इतक्या जोशने आपण पाळत आहोत, आपल्याला न कळत काही गोष्टी आपण इतक्या गोष्टी करत आहोत. त्या सांता क्लॉजविषयी किंवा ट्रीविषयी माझा काही विरोध नाही, पण कुठंतरी ह्या गोष्टींमुळे नाही का मेन जो गाभा आहे,
मेन जो ख्रिस्त जयंती, ख्रिस्त जन्मोत्सवाचा जो काय मेन गाभा आहे तो हरवलेला आहे किंवा लपला गेलेला आहे. त्याला मला त्याच्यावरची धूळ मला काढायची आहे आज या रात्रीमध्ये. हालेलुया. कारण सॅन्टा नावाचा निकोलस नावाचा एक व्यक्ती होता आणि तो इतिहास सांगता की तो ख्रिस्ती होता का नव्हता माहीत नाही. तो 3ऱ्या शतकामध्ये त्यांनी जन्म घेतलेला होता, खूप श्रीमंत घरामध्ये, आणि त्याच्याकडं भरपूर पैसा होता. त्यांनी धार्मिक गोष्टींकडे वळला असल्यामुळे त्याच्याकडं पैसा तो काय करायचा, लोकांना वाटायचा. पण त्याच्या वाटण्याच्या पद्धतीमध्ये नाही का त्याला असं आवडायचं की मला कोणी पाहू नये म्हणून तो रात्रीच्या वेळेस जायचा आणि रात्रीच्या वेळेस तो घरोघरी जाऊन काही सोनं, काही गोष्टी, काही गिफ्ट तो देऊन यायचा. तर लोकांना गिफ्ट तर मिळायचे पण कोण देतंय हे कळायचं नाही. पण एके रात्री त्या व्यक्तीला पाहिलं आणि तिथून सुरू झाला सॅन्टाचा जन्म. तिथून हळूहळू 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 की सॅन्टा येतो आणि गिफ्ट देऊन जातो. हां, तो फादर म्हणून त्यांनी काम केलं असं सांगितलं जातं हिस्ट्रीचं. आणि तो मेल्यानंतर सुद्धा बरेच आईवडिलांनी आपल्या लेकरांना शांत करण्यासाठी नाही का त्यांच्या सॉक्समध्ये, त्यांच्या उशीखाली काही ना काही गिफ्ट ठेवून टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी काय म्हणायचं की सॅन्टाने देऊन गेलंय कारण तू वर्षभर खूप चांगला वागलेला आहेस म्हणून दुसऱ्या वर्षी परत लेकरं काय करायचे, चांगला वागायचे. हां, आजही ते प्रथा, परंपरा सुरू आहे. हालेलुया. पण आज मला तुम्हाला सांगू द्या की कुठेही मॉलमध्ये तुम्ही गेलेला आहात किंवा जाता, काय दिसतं पहिले तिथं क्रिसमसच्या म्हणजे पिरियडमध्ये, ह्या टायमिंगमध्ये सॅन्टा, क्रिसमस ट्री है ना, क्रिसमस ट्री दिसतं, सॅन्टा सजवलेला असतो, जाडा माणूस दिसतो, लाल कलरचा ड्रेस घातलेला असतो है ना. पण प्रभू येशू ख्रिस्त कुठे दिसतो का हो? हा, दिसतो का? नाही. एक पास्टरांचा मी संदेश ऐकत होतो, त्यांनी खूप सुंदर रीतीने सांगितलं की त्याने आपल्या लेकराला, लहान लेकराला नाही का लहानपणापासून सांगून सांगून वाढवलं की क्रिसमस ट्री आणि सॅन्टा हे सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत, तू ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस, जसं आपणही आपल्या लेकरांना सांगत असाल. परंतु शाळेमध्ये एकदा डान्स ठेवला क्रिसमसच्या दिवसांमध्ये, तर त्या लेकरांनी प्रॅक्टिसच्या वेळेस सॅन्टाविषयी ते जिंगल बेल ते गाणं ॲक्च्युली सॅन्टाचं आहे, तर ते त्या गीतावरती पप्पांना येऊन सांगितलं, पास्टर होते त्यांना सांगितलं की पप्पा हे गाणं तर त्या सॅन्टाविषयी, तुम्ही सांगता की सॅन्टा तर काल्पनिक आहे. तर पास्टरांनी त्या लेकरांना समजवलं की तू नको गाऊ, तू येशू ख्रिस्ताविषयी गीत गा आणि ये. मग तो ज्यावेळेस प्रोग्राम होता त्यांनी ते प्रोग्राम अटेंड केला आणि बाकीच्या लेकरांनी ते सॅन्टा ज्यावेळेस जिंगल बेल गायलं त्यावेळेस एक व्यक्तीने त्या पोशाख रेड कलरचा पोशाख घालून स्टेजवरती होता आणि त्या लेकरांनी ते पाहिलं. घरी येऊन पास्टरना सांगितलं, त्यांच्या पप्पांना सांगितलं की पप्पा तुम्ही खोटं बोलताय, सॅन्टा मी पाहिला आज. तुम्ही काल्पनिक म्हणताय आणि तिथे जिंगल बेल सुरू झाला की तिथं ते सॅन्टा येऊन नाचून बिसून आम्हाला चॉकलेटी देऊन गेले. अशा परिस्थितीमध्ये आपण उत्तर काय देणार? बरोबर. आज परिस्थिती अशी झालेली आहे प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या ऐवजी हे जे सॅन्टा आहे किंवा हे जे ट्री आहे ह्याच्याविषयी जास्त लोकांना जास्तीत जास्त माहिती आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, हेच सगळ्यात मोठं हत्यार जे आहे शैतान पहिल्यापासून वापरत आलेला आहे. हालेलुया. काय माहिती आहे का हत्यार? मनुष्याला दिशाभूल करणं, मनुष्याला भरकवणं. येस, करप्शन. आपण जे विश्वास ठेवतो त्याच विश्वासाला घेऊन नाही का वळवून घ्यायचं. आज हव्वेला माहिती होतं ना ते फळ खायचं नाहीये. जाऊन शैतानाने काय सांगितलं, हे मरणार नाही तुम्ही,
आता परमेश्वराने फिजिकल मृत्यूविषयी नव्हतंच बोलला. खाल्ल्यानंतर ते मेले नाही, तर त्यांना काय वाटलं, हो बरोबर आहे, शैतान बरोबर बोलला. पण आध्यात्मिकरित्या ते गेले हे त्यांना नंतर कळलं. हालेलुया. आदाम आणि हव्वा भरकटले, बरोबर. शाऊल राजा भरकटला कशामध्ये? गर्वामध्ये, मीपणामध्ये. राजा पद मिळाल्यानंतर तो भरकटला. पहिले तो चांगला होता, देवाच्या अधीन होता, नंतर तो भरकटला, लोकांचा ऐकायला लागला, भरकटला. दावीद भरकटला कशामध्ये? व्यभिचारामध्ये. हा, इस्रायल लोक भरकटले कशामध्ये? मूर्तीपूजामध्ये, किरकिरमध्ये, कुरकुरमध्ये. ज्यावेळेस इस्रायल लोकांना मोशेने मिस्र देशातून बाहेर काढलं, किती दिवसाचा प्रवास होता हो? 11 दिवसाचा. मॅपच्या हिशोबाने 11, कोणी 11 म्हणतं, कोणी 40 म्हणतं. 40 दिवसांचा धरूया आपण, बरोबर. पण किती वर्ष लागले? का? शिक्षा. भरकटले ते लोक, भरकटले. आणि भरकटायचा जो रिझल्ट असतो, काय म्हणू आपण मराठीमध्ये? हा, उत्तर, परिणाम काय असतं? आपले आशीर्वाद लांबतात. आणि हे आपल्याला परमेश्वरापासून लांब नेणारे वस्तू आहेत प्रियांनो. आज मला हे सांगायचं आहे तुम्हाला. आज प्रत्येकाच्या घरामध्ये सांताक्लॉज किंवा ट्री आणलेला असेल, त्याला सजवण्यासाठी तुम्ही पार तुळशीबाग पालथा घातला असेल, त्या चेंगराचेंगरीमध्ये गेला असाल, ड्रेस घेतले असतील, खूप छान तयार होणं, क्रिसमस ट्री सजवणं, स्वस्तातल्या स्वस्तात कुठं भेटते हे घेऊन येणं, हे सगळं खूप चांगलं आहे प्रियांनो. पण हे विसरून चालणार नाही की आजचा हा दिवस प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीचा आहे, ना की सांताचा आणि ना की क्रिसमस ट्रीचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता आपण वचनाकडे येऊया की प्रभू येशू ख्रिस्त 25 तारखेला आपण म्हणतो नाही का, म्हणजे बरेच लोक म्हणतात की 25 तारखेला लिहिलेलं तर नाही आहे, बायबलमध्ये लिहिलेलं नाही, पण आम्हाला साजरा करायचा आहे ना, आम्हाला करायचं. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे हे सत्यच ना. मग आम्हाला जन्मदिवस, आम्हाला बड्डे करायचा आहे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा. हालेलुया. आता हिस्ट्रीमध्ये जर बघायला गेलो तर प्रभू येशू ख्रिस्ताची सुंता करण्यासाठी पवित्र मंदिरामध्ये आणलेला जो दिवस आहे तो 1 तारीख आपण इसवी सन आणि इसवी सन पूर्व हे बोलतो आपण, बरोबर ना, एडी आणि BC. तर त्याच्या 8 दिवसा अगोदर, कारण 8 दिवसांत जन्म झाल्यानंतर लेकराचा, बाळाचा हिब्रू प्रथामध्ये जन्म झाल्यानंतर 8 दिवसांनंतर पवित्र मंदिरामध्ये घेऊन जाऊन त्याची सुंता केली जायची, त्याला समर्पित केलं जायचं. तर त्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर 25 तारीख हा जो दिवस आहे हाच त्याचा जन्मदिवस आहे, हे कॅल्क्युलेशनमध्ये मिळतं आपल्याला. त्यामुळे आपण काय करतो 25 तारखेला? हा, प्रेज द लॉर्ड. आता प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म नेमकं कुठल्या गोष्टीसाठी झाला, कोण सांगेल? हा, मनुष्याच्या तारण्यासाठी. जोसेफ ब्रदर म्हणतात की मनुष्याच्या तारण्यासाठी. हालेलुया. अजून तारण कसं मिळणार होतं? हा, रक्त सांडून. आणि रक्त कुठं सांडलं गेलं? वधस्तंभावरती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण मिखा याचा 5वा अध्याय आणि 2रं वचन यावेळेस वाचूया. इस्रायलचा शास्ता होईल. हालेलुया. आता तुझ्यामधून तुझं
काय कनिष्ठ आहे, काय आहे वचन? यहुदाच्या लहान आहेस, कनिष्ठ आहेस, पण तुझ्या मधून एक शास्ता मी जन्म घालणार आहे. हालेलुया. शास्ता काय करायचे? बायबलमध्ये जर आपण वाचलं तर शास्ते या पुस्तकामध्ये आपल्याला कळतं की इस्रायल लोकांना वाचवण्यासाठी ज्या वेळेस जास्त इस्रायल लोकांवरती त्रास ओढून यायचा, ॲक्च्युली ते स्वतःच ओढून घ्यायचे, पण ते त्रास ज्या वेळेस व्हायचा त्यावेळेस एक शास्ता जन्म घ्यायचा आणि त्यांना वाचवायचा. त्यांना काय करायचा? त्यांचा उद्धार करायचा, त्यांना बाकीच्या लोकांपासून वाचवायचा. आणि ह्या जगाला वाचवण्यासाठी आपला शास्ता कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्यांनी जन्म घेतलेला आहे कुठं? एफ्राता. म्हणजे हे जुनं नाव आहे एफ्राता, आणि बेथलेम हे गाव आहे. आता बेथलेममध्येच का? यरुशलेममध्येच का? कारण तिथं पवित्र मंदिर तिथंच आहे. हालेलुया. पवित्र मंदिर कुठं आहे? तिथंच आहे. इस्रायलामध्ये आहे, यरुशलेमेमध्ये आहे. आजही त्या मंदिराविषयी भांडणं चालू आहे, तुम्हाला माहितीच आहे सर. हालेलुया. आपण मुख्य वचनाकडे आपण येऊया यावेळेस. लूका शुभवर्तमान याचा 2 अध्याय 10 वचन. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. तो काय आहे? ख्रिस्त प्रभू आहे. तेव्हा देवदूत त्यांना भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावामध्ये तारणाऱ्याने जन्म घेतलेला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. आज मला ह्या वचनाला उद्देशून तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे प्रियांनो. आपल्याकडं आजचा हा दिवस किंवा 25 तारखेचा हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. देवदूत ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, मागी लोकांकडं नाही गेला. कुणाकडे आला? आता हे मेंढपाळांकडेच का आला? का प्रश्न पडलो का तुम्हाला कधी? काय उत्तर असेल याचं? सर्वसाधारण. बरोबर. अजून कोण सांगेल? हा, सर्वसाधारण लोक होते, मेंढपाळ होते, मेंढर राखणारे होते. रात्रीच्या वेळेस स्वतःची झोप त्यांनी सोडून जे जनावर लोक आहेत, जे त्यांना हिंसक लोक आहेत, जनावर आहेत, त्यांच्यापासून त्या मेंढरांचं रक्षण करण्यासाठी मेंढपाळांनी आपली झोप मोडून तिथं ते बसलेले आहेत. आणि मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल. ज्यावेळेस मी हा अभ्यास करत होतो मला एक गोष्ट समजून आली, शिकायला मिळाली मला. ॲक्च्युली ते तुम्हाला मी सांगतो आज, की ते जे मेंढपाळ होते ते विशेष मेंढपाळ होते. तिथं भरपूर मेंढपाळ होते, कारण मेंढरं राखण्याची तिकडचं जे बेसिक व्यवसाय आहे. पण हे जे मेंढपाळ होते हे विशेष मेंढपाळ होते. का? कारण यरुशलेमेमध्ये जे वळांडण सण जो साजरा केला जातो त्याच्यासाठी जो कापला जाणारा जो कोकरा असतो, ते कोकरं जे आहे त्याचा जन्म त्या मेंढरांकडून होतं. म्हणजे ते स्पेसिफिकली त्या यरुशलेमच्या मंदिरासाठी असणारे कोकरे जे अर्पण ते त्या मेंढरांचे होते. आणि त्या मेंढरांना राखण्यासाठी हे मेंढपाळ त्या ठिकाणी रात्रंदिवस त्या मेंढरांची रक्षा करत होते. आणि त्याच मेंढरांना विशेष करून दूतांनी दर्शन देऊन सांगितले की तुमच्या नगरामध्ये तारणाऱ्याने जन्म घेतलाय. बघा किती, ह्याला योगायोग नाही म्हणू शकत. परमेश्वर इतका स्पेसिफिक आहे, इतका परफेक्ट आहे. वलंडण सण का साजरा करतो आपण? आता आपण कुठं जातोय नाही का. बरेच लोकांना वाटेल की अरे ह्यांनी ख्रिस्त जन्माविषयी संदेश सुरू केला, मग गुड फ्रायडे विषयी थोडंसं सांगितलं, मग आता वलंडण सणाविषयी सांगतोय.
तर मला मी याचं उत्तर मी तुम्हाला नंतर देईल. पास ओव्हर, राईट. हां, येस, नाही. पास ओव्हर. पास ओव्हर वलांडण सण का साजरा करतो माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे तुम्हाला, पण लक्षात येत नाही आहे. मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस मरी येत होती, 10 पिढा परमेश्वराने मिस्र देशावरती पाठवलेले होते, हे लक्षात आहे? त्यावेळेस मरी ही पिढा आलेली होती, बरोबर? आता त्या मरीपासून, मरी ही फक्त मिसर देशांवरती नव्हती, ते इस्रायल लोकांवरती पण आलेली होती. आणि ते इस्रायल लोकांना वाचवण्यासाठी काय सांगितलं होतं? कोण सांगेल? येस, कोकरा वधायचा, त्याचं रक्त कुठं लावायचं? हा, आणि ज्या कपाळपट्टीवरती म्हणजे उंबरट्यावरती रक्त नाही तिथं रक्त आहे, तिथं सुरक्षा, तारण. हालेलुया. आता बघा, तोच पासओव्हरचा सण, तेच वलांडणाचा सण, आणि त्याच वलांडणा सणाविषयीचं जे कोकरे आहेत ते त्या ठिकाणी त्याच वेळेस त्या मेंढरं राखणारी मेंढपाळ तिकडेच राखत आहेत, आणि त्याच ठिकाणी जवळपास प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होत आहे. म्हणजे इथं कोकरे आहेत ज्यांना वधायचं आहे वर्षभरामध्ये, आणि अजून एक कोकऱ्याने जन्म घेतलेला आहे. हालेलुया. त्या कोकऱ्याविषयी दूत येऊन सांगत आहे की तुमच्या नगरामध्ये तारणाऱ्याने जन्म घेतलेला आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा कुठं जाऊन संपतो माहिती आहे का? इथे. हालेलुया. हालेलुया. कोणीतरी तिकडे चुक केलं. हा, ज्या पद्धतीने आज आम्हाला हे फोटो बघता येत नाही किंवा बघितल्यानंतर आपल्याला त्रास होतो, दुःख होतं, त्याच प्रकारे एक्झॅक्टली या जगामध्ये कुणालाच हे चित्र पाहायची इच्छा नाही. हे कसं काय? प्रश्न पडतो लोकांना की हे असं कसं काय? तुमचा देव इतका शक्तिमान असून सुद्धा, इतकं ताकदवर असून सुद्धा कसं काय त्याला एवढं त्रास दिला गेला, एवढं मारण्यात कसं काय आलं? तर आपला विचार आणि देवाचे विचार खूप वेगवेगळे आहेत प्रियांनो. आपण शक्तीचं प्रदर्शन करू शकतो. एक मोठा व्यक्ती एका छोट्याला कानाखाली मारलं म्हणजे काय केलं त्यांनी? काय केलं? त्याचं शक्ती प्रदर्शन. हे आपले विचार. पण एक लहान मुलगा एखाद्या धिप्पाड बॉडी बिल्डरला कानाखाली मारून सुद्धा तो बॉडी बिल्डर त्याला रिप्लाय करत नाही. हे देवाकडूनचं शक्ती प्रदर्शन आहे. येस, हालेलुया. म्हणजे परमेश्वर सर्व शक्तिमान असून सुद्धा त्यांनी त्याची शक्ती आपल्यावरती दाखवली नाही, त्यांच्यावरती दाखवली नाही जे त्याला वधस्तंभी. कारण हा परमेश्वराचा बनवलेला आपल्यासाठी एक उद्देश होता, एक प्लान होता आपल्याला वाचवण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आपण आज साजरा करत आहोत प्रियांनो. पण हा जन्म कुठं येऊन संपणार आहे हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. आणि त्यासाठी त्या दिवसाला गुड फ्रायडे असं नाव आपण दिलं गेलेलं आहे. कारण ते जरी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती दिलेलं होतं, तो मरण पावला त्या ठिकाणी, आणि तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा पुनरुत्थित तो झालेला आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुणाचा फायदा झाला? विश्वासणाऱ्यांचा. थँक्यू ब्रदर. विश्वासणाऱ्यांचा. आणि जे विश्वास ठेवत नाही ते लोक आज काय करतायत? हा, क्रिसमस ट्री साजरा करतायत, सॅन्टा क्लॉज साजरा करतायत. हालेलुया. आज मला गोष्ट सांगा तुम्ही की क्रिसमस ट्री आणला, सजवला, कोणी सजवला? हा, सर्वांनी सजवला. ह्याची एक हिस्ट्री आहे. जुन्या काळामध्ये, आता हे जे झाड आहे हे सदाबहार झाडामध्ये येतं, माहिती तुम्हाला?
पाऊस असो नसो, हे हिरवंच राहतं. आणि आपल्याही देशामध्ये नाही का, मी आता झाडांचं नाव घेत नाही, कॉन्ट्रोवर्सी होऊन जाईल. आपल्याही देशामध्ये असे बरेच झाडं आहेत जे 12 महिने हिरवे राहतात आणि त्या झाडांची पूजा केली जाते. आणि त्याच प्रकारचं हे एक झाड आहे. आणि जुन्या काळामध्ये ह्या झाडाची पूजा केली जायची, त्याला कापून घरी आणलं जायचं, त्याला सजवलं जायचं आणि तेच आपण वळून आता आपल्यामध्ये घेतल्याने आपण सजवतोय. कॉमेडी आहे ना. त्याच्यासाठी वेगवेगळं नाही, ते बॉल पाहिजेच आपल्याला. ते कॅन्डी भेटते का बघा पहिले, हां, ते थर्मोकॉलचं. मग ते शूज पण पाहिजे. हे नाही, हे आहे, ते आहे, गेल्या वर्षीचं ठेवलेलं आहे आपण बांधून, आता ते पाहिजे. किती आपण विचार करतो ना. प्रेज द लॉर्ड. त्या हिरव्या झाडाला आपण पूर्ण लाल केलेला आहे, हां. आणि आपण आता सगळ्यात पहिले ते बघितलं, एक लाल कपडे घातलेला, म्हणजे तोही सजतो. म्हणजे एखादा नॉर्मल, आपणही केरळला जाताना एखाद्या हे चल तू सांता बनणार आहे का, ये तू चांगला नाचतोस, आणि त्याला आपण कपडे घेऊन टोपी घालून पांढरी दाढी बिडी देऊन त्याला बा सांता बनवतो आपण, आणि तो नाचतो आधी मधी. म्हणजे हे म्हणजे काय म्हणतात त्याला, मनोरंजनसाठी ठीक आहे, आपण त्याला बघून हसतोय, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा माणूस विसरू नये, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला एक सांगू द्या की आज आम्ही ह्या ट्रीला सजवत आहे. आज आम्ही त्या लाल कलरचा ड्रेस, लाल कलरचा गाऊन घालून आपण सॅन्टा बनत आहोत. पण त्या जिवंत देवानी ह्या ट्रीला सजवलेला आहे. कुठल्या ट्रीला? वधस्तंभावरती. प्रेषितांची कृत्य याचा प्रेषित 5:30 कोणी वाचेल का माझ्यासाठी? हालेलुया. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले. आता हे मराठीमध्ये असल्यामुळं काय आहे ना, खांब हे दिलेलं आहे, पण इंग्लिशमध्ये आपण जेव्हा वाचतो ना त्यावेळेस ट्री हे शब्द वापरलेला आहे. त्यामुळं मी तुम्हाला सांगतोय, वचनाला धरून सांगतोय की ह्या ट्रीला सजवतो. आम्ही ह्या क्रिसमस ट्रीला आम्ही सजवतो, पण त्या जिवंत देवानी, त्या जिवंत पित्यानी ह्या ट्रीला आपल्यासाठी सजवलेला आहे, जे आपल्याला बघवत नाही, जे जगाला बघवत नाही. आता तुम्ही बोलाल ह्याच्यामध्ये सजवणं कुठं आलं? ब्रदर, तुम्ही बोलताय की हे ट्री परमेश्वराने सजवलंय. इतकं छिन्न विछिन्न झालेलं शरीर, इतकं छिन्न विछिन्न झालेलं ते प्रभू येशू ख्रिस्ताला टांगण्यात आलं आणि त्याच्या अंगातून रक्त सांडण्यात आलं. पूर्ण त्याचा चेहरा दिसत नव्हता, इतकी त्याची परिस्थिती बेकार होती. होय, कारण आपले पाप तेवढे घाणेरडे आहेत. म्हणजे त्याची शरीराची व्यथा, त्याची शरीराची जी परिस्थिती तेवढी घाणेरडी करण्यात आली त्या जिवंत देवाकडून. कारण इतकी वाईट परिस्थिती त्याची झाली की स्वतः जिवंत देवसुद्धा त्याच्याकडून नजर फिरून, कारण आपले पाप त्याच्यावरती त्यावेळेस होते. हालेलुया. आपण ज्यावेळेस पाप करतो ना, आपल्याला नाही कळत की आपण काय करतोय. प्रत्येक वेळेस आपण काही ना काही चुका करत आहोत, आजही करत आहोत प्रियांनो. म्हणून विश्वासू म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की जेवढं होईल तेवढं परमेश्वराच्या ह्या झाडाला लक्षात आणून आपण जेवढं जिवंत देवाकडं येण्याचा प्रयत्न करू तेवढं चांगलं आहे. प्रार्थना जेवढं देवाच्या जवळ आपण येऊ तेवढं चांगलं आहे प्रियांनो. आणि अजून एक पेत्र याचा 2 अध्याय 24व्या वचनामध्ये पण ते सांगितलेलं आहे. कोणी वाचेल का?
खांबावर नेली म्हणजे येस, यासाठी की येस. हालेलुया. आता ही आमची जबाबदारी आहे, ही आमची जबाबदारी आहे की क्रिसमस ट्री किंवा सॅन्टा ऐवजी, म्हणजे ऐवजीचा शब्द नाही वापरला पाहिजे मी, तर जे ॲक्च्युअलमध्ये आहे ते आपल्याला सांगणं हे आपलं कर्तव्य आहे प्रियानो. हे इथं बसलेलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे प्रियानो. आणि या क्रिसमसच्या टायमिंगमध्ये आपण इझिली लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ज्यावेळेस लोकांना आज माहीत नाही प्रियानो, ज्यावेळेस आपण मॉलमध्ये जातो, आपण कुठल्याही ऑफिसेसमध्ये जातो, सगळे क्रिसमस 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 सगळे क्रिसमस करतात. काय सिक्रेट सॅन्टा करतात, एकमेकांना गिफ्ट देतात. ते गिफ्ट का देतात हे सगळे, आपल्या सगळ्यात मोठा गिफ्ट मिळालेला आहे हे आपण एकमेकांना सांगत नाही. आज इतकी वाईट परिस्थिती आहे प्रियानो. आज मला तुम्हाला सांगू द्या की माझा एक मित्र आहे, तो 2 वर्ष एका ठिकाणी कामाला होता आणि त्याच्याबरोबर सोबतच एक ब्रदर पण, म्हणजे एक मित्रसुद्धा होता, त्याच्याबरोबर काम करत होता. पण 2 वर्ष त्यांचं देवाविषयी काही संभाषण नाही. 2 वर्षानंतर कळलं की हा पण चर्चला जातो म्हणून. बघा, म्हणजे आपण कुणालाच काहीच बोलत नाही की माझा जिवंत देव तुमचाही आहे. देवाने जगावरती एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवल त्याचं काय होईल हे आपण सांगत नाही. इथं बोलतो, इथं माझ्याबरोबर तुम्ही बोलाल, मग बाहेर बोलता आलं पाहिजे ना. अहो, क्रिसमस ट्री ॲक्च्युअलमध्ये क्रिसमस नाही. अहो, सॅन्टा हा ॲक्च्युअलमध्ये क्रिसमस नाही. आज ॲक्च्युली वाईट परिस्थिती आहे की जिथं कुठं जाऊ आपण तिथं नुसतं सॅन्टा क्रिसमस ट्री, सॅन्टा क्रिसमस ट्री, सॅन्टा क्रिसमस ट्री. लोकांना त्याच्यामध्ये आनंद आहे. आणि हे सैतानाचं सगळ्यात मोठा हत्यार, जसं मी सुरुवातीला सांगितलं, हे भरकटवायचं काम शैतानाने केलेलं आहे. परंतु आपण विश्वासू लोकांचं काम काय आहे? भरकटलेले लोक, भटकलेले लोकांना सरळ मार्गामध्ये आणण्याचं काम आपलं आहे. आपलं काम आहे सुवार्ता सांगण्याचं आहे. ज्या प्रकारे देवदूताने येऊन मेंढपाळांना सांगितलं. आता मला एक गोष्ट सांगा, कुणाच्या बायबलमध्ये हे लिहिलेलं आहे की यरूशलेमचे मेंढपाळांकडे गेले, मग नासरतकरच्या मेंढपाळांकडे देवदूत गेला, मग बाबेलच्या मेंढपाळांकडे देवदूत गेला, असं कुणाच्या बायबलमध्ये लिहिलं आहे? देवदूताला भरपूर काम असेल नाही का? नाही, इथलं पण मेंढपाळ राहिले बाबा, तिथले पण मेंढपाळ राहिले बाबा, त्यांना पण सुवार्ता सांगायची बाबा, इकडं पण जातो. इंडियाच्या मेंढपाळ आहेत ना, धनगर लोक, त्यांना पण सांगायला लागल. सांगितलं का? नाही. इथं कोण आला? थोमा आला, बरोबर ना? मग बाकीच्या लोकांकडे कोण जाणार? देवदूत. आपण जाणार, आपण सांगणार की परमेश्वराने तुमच्यासाठी या पृथ्वीवरती जन्म घेतलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये, आणि त्याने 33 वर्ष या पृथ्वी तळावरती त्यांनी आपलं जीवन भोगलं, आणि त्याच्यानंतर तुमचे आमचे पाप घेऊन त्या वधस्तंभावरती गेला. ज्यांचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी नरकामधून न जाता स्वर्गामध्ये तुम्हाला एंट्री मिळणार आहे. हे कोण सांगणार? आपण सांगणार. सांगणार का नाही सांगणार? का गेटच्या बाहेर गेल्यानंतर विसरून जाणार? झाला आता क्रिसमस, केक कापायचा, मस्तपैकी बिर्याणी बनवायची आणि संपला क्रिसमस. नाही. आम्ही नेहमी गीतामध्ये खूप सुंदर लाईन म्हणतो शेवटचं. ते कुठलं आहे जोसेफ ब्रदर? ख्रिस्त जयंती रोज या पुढे गणिता का? ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता. ख्रिस्त जयंती रोज या पुढे, रोज. आणि मी तुम्हाला सांगितलं ना की सुरुवातीला तुमच्यामधून बऱ्याच लोकांना वाटत असेल की अरे ह्यानी ख्रिस्त जयंती पासून सुरुवात केलं, मग त्याच्यानंतर गुड फ्रायडेपासून वलंडण सणाकडे हा गेला. मला तुम्हाला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापर्यंत
आपल्याला दररोज आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला वागवायचं आहे. काय करायचं आहे? काय करायचं आहे? पुन्हा एकदा बोलतो मी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापर्यंत. आता पुनरुत्थान कधी झालं? ह्याच्यानंतर गुड फ्रायडे झाला. गुड फ्रायडेला नंतर 3 दिवस तो कबरेमध्ये राहिला. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. त्याने 120 लोकांपर्यंत दर्शन दिलं. मग तो वरती स्वर्गारोहण झालं त्याचं. हे सगळ्या गोष्टी आपण विश्वासू लोक दररोज आपल्या जीवनामध्ये. नाही तर काय होतं माहिती आहे का? मी ॲक्च्युली स्टडी करताना मी थोडंसं कॉमेडी माझ्या डोक्यामध्ये आलं. आता आपल्या हातामध्ये सगळ्यांचे काय माहिती आहे का? प्रभू येशू ख्रिस्त नावाचं बाळ आहे. आता मी म्हणाल तुमचं वधस्तंभ कुठे आहे मग? नाही, आता ठेवलाय ब्रदर. आता बाळ आहे ना हातात. बरोबर ना ब्रदर बाळासाहेब? अहो, ख्रिसमस साजरा करतोय आम्ही. आमच्या हातामध्ये बाळ आहे. कुठला बाळ आहे? प्रभू येशू नावाचा. मग वधस्तंभ कुठे? नाही, वधस्तंभ तिकडे कोपऱ्याला ठेवलाय. मग आता 25 तारीख संपली, 26 तारीख एम्प्रेस गार्डन संपलं की बाळाला आपण कुठेतरी झोक्यामध्ये ठेवणार की आपला वधस्तंभ घ्यायला जाणार. घेणार का नाही घेणार ते पण माहीत नाही, पण घ्यायला जाणार असं मी गृहीत धरतो. बरोबर ना? बाळ ठेवायचा, वधस्तंभ घ्यायचा, वधस्तंभ ठेवायचा, बाळ घ्यायचा. असं खेळ चालू आहे का आपला? त्यामुळं मी हे बोलतोय प्रियानो की ख्रिस्त जन्मापासून ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापर्यंत प्रत्येक विश्वासू व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रत्येक वचन लागू होतं. प्रत्येक वचन लागू झालं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. वचन मला समजते, मला असं वाटतंय. मी पुन्हा एकदा सांगतो, आपल्या आनंदासाठी, करमणुकीसाठी जसा TV लावतो आपण, गार्डन फिरून येतो, मॉल फिरून येतो, तसं हे करा. मला म्हणजे त्यांच्याबद्दल काय हे नाही आहे, पण आपल्या लेकरांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या मित्रांना, आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांना ॲटलिस्ट आपल्याकडून हे कळलं पाहिजे की हे क्रिसमस जे आहे हे सॅन्टा नाही, हे ट्री नाही, हे प्रभू येशू ख्रिस्तानी जन्म घेतला. तर का घेतला? इथून आपल्या सुवार्तेची सुरुवात होते प्रियांनो. आणि क्रिसमस हा सगळ्यात चांगला दिवस आहे आपल्याला सुवार्ता प्रसार करण्यासाठी. आपण विचार करतो ना, यार सुवार्ता कसं सांगायची, कसं काय सुवार्ता सांगायला ऐकल का तो? काय जय, बरोबर ना? त्याला धरायचं, तू पापी आहेस, तुझ्या पापासाठी प्रभू येशूने वधस्तंभ नाही. अहो, परमेश्वराचं ज्ञान वापरायचं आपल्याला. हालेलुया. आपल्याला परमेश्वर नाही तर बस, तू पापी आहेस, तुझे घरचे सगळे पापी आहेत. तो काय म्हणाल? तूच पापी आहेस. आम्ही तर असे तसे आहेत, आमच्या पुण्य केले आम्ही खूप. सुवार्ता ऐकून घेईल का तो? नाही. परमेश्वराचं ज्ञान वापरायचं आहे. हे जे दिवस आहेत, लोक आवर्जून येऊन विचारतात, मला विचारतात, पण ते माझ्यामध्ये दिसलं पाहिजे, तेव्हा ते विचारतील का करतात तुमच्यामध्ये हे असं काय? मग हे काय करतात? ट्री का सजवतात? हे नेमकं काय? मग आपल्याला ती जागा मिळते, मग आपल्याला बोलायला वेळ भेटतो, ती स्पेस भेटतो की आपल्या त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आपण सांगू शकतो. आणि तिथं आपण सांगू शकतो प्रभू येशू ख्रिस्त फक्त ख्रिश्चन लोकांचाच देव नाही, तो तुझा सुद्धा आहे, या जगाचा देव आहे, हे आपण त्यांना सांगू शकतो त्यावेळेस. मग सांगणार ना? सॅन्टा विषयी आणि ट्री विषयी नको. हां ठीक आहे, तुम्ही सजून त्यांना विकत घेऊन टाका, पण ख्रिस्ताविषयी सांगा. हालेलुया. समजलं वचन? आय होप की 24 तारखेच्या या रात्री, अजून बराच वेळ, तासभर आहे, माझा संदेश मी इथं स्टॉप करणार आहे, कारण अजून भरपूर आहे. ख्रिस्त जन्म झाल्यानंतर आपल्यामध्ये किती रूपांतर व्हायला पाहिजे आणि ख्रिस्त किती मोठा आपल्या लाईफमध्ये आहे
जसं मी आता तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की ख्रिस्त हा बाळ म्हणून आपल्या हातामध्ये आहे, का कमरे एवढा आपल्याकडं आहे, का एवढा आहे, का 33 वर्षाचं झालेलं आहे. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये प्रभू 33 वर्ष झालेलं आहे ते लोक सेवक आहेत. सिंपल. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये अजून बाळच आहे, हातामध्येच आहे, ते लोक घरी आहे. रविवारी यायचं, हजेरी लावायची, घरी जायचं. बरोबर आहे. कारण 30 वर्षानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने सेवा सुरू केली ना. तर ज्यांचा प्रभू येशू ख्रिस्त जन्म झाल्यानंतर 30 वर्षापर्यंत आलेला आहे ते लोक सेवक येतात. मग छोटी मोठी सेवा, लोकांना सुवार्ता सांगणं, स्तुती आणि आराधना करणं, वचन सांगणं, लोकांपर्यंत संदेश पोहोचवणं, वचनांमधून लोकांपर्यंत पोहोचणं, ह्या सगळ्या गोष्टी ते लोक आज करत आहेत. परंतु ज्यांचा प्रभू येशू ख्रिस्त बाळ आहे ते लोक अजून झोका चालवत आहेत. हां, आम्ही पाळसाहेबांबरोबर म्हणजे केरळला जाताना ते एक गीत गायचो, गव्हाणी बाळ आहे ते उघडं, नेते बाई मी आंगडं टोपडं. हां, ते छान होतं ऐकायला. परंतु ॲक्च्युअलमध्ये आपला प्रभू हे आपल्या विश्वासांवरती आणि आपण ज्या पद्धतीने परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये घेतो त्याच्यावरती आहे. तर हा खूप ॲक्च्युली मोठा विषय आहे. मी इथंच स्टॉप करतो आणि आपण प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. धन्यवाद 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 करतो प्रपिता परमेश्वरा. तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो बाप्पा. तू महान परमेश्वर आहेस. खरोखर प्रपिता परमेश्वर आम्ही भरकटलेलो होतो प्रपिता परमेश्वरा. आम्ही विसरलो होतो की तुझा मर्म, तुझा प्रेम प्रभू, तू का या पृथ्वीवरती आला प्रपिता परमेश्वरा. तुने आमच्यासाठी का जन्म घेतला प्रभू, हे आम्ही विसरता कामा नये प्रपिता परमेश्वर. यावेळेस पुन्हा एकदा तू तुझ्या वचनाद्वारे आम्हाला प्रपिता परमेश्वरा हे कळून दिलं प्रपिता परमेश्वर. हे पुन्हा एकदा आम्हाला समजून दिलं की प्रभू तू आमच्या जीवनामध्ये जन्म घेऊन प्रपिता परमेश्वर आमचं तारण कसं केलेलं आहे. आमच्या विश्वासाने प्रपिता परमेश्वर आम्ही ज्यावेळेस तुझ्या वधस्तंभावरती विश्वास ठेवतो, तुझ्यावरती विश्वास ठेवतो, त्या पद्धतीने प्रपिता त्याप्रमाणे प्रभू आमच्या विश्वासाने आम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे. त्याच प्रकारे आमच्या भोवती असलेल्या प्रत्येक जे अविश्वास आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांचंही तारण या दिवसामध्ये होऊ दे अशी आम्ही सर्वजण मिळून प्रार्थना करतो. आमचे मुख उघड प्रपिता परमेश्वरा आणि प्रत्येकांपर्यंत आजची ही सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचून येऊ प्रपिता परमेश्वरा. आम्हाला एक जरिया तू बनव प्रभू की आम्ही लोकांपर्यंत पोहोचावं. आणि सांता क्लॉस किंवा प्रभू क्रिसमस ट्री हे महत्त्वाचे नाहीत हे आम्हाला सांगता आलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ता तूच महत्त्वाचा आहेस. तू जन्म घेतला म्हणून हा दिवस साजरा केला जातो. हे सगळ्या गोष्टी आम्हाला सांगता आल्या पाहिजे. आमचं मुख उघड प्रपिता परमेश्वरा. आमचे सगळे लाज लज्जा सगळे येशू ख्रिस्ताच्या मध्ये निघून जाऊ दे आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचावं असं तू कर प्रभू. थँक्यू जीसस. धन्यवाद करतो प्रभुता परमेश्वर. प्रभू सगळ्यांचा ताबा तू घेतला प्रभुता परमेश्वरा. आणि जे वचन आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये गेलं आहे प्रभू, हे प्रभुता परमेश्वरा त्यांच्यामध्ये रुजू दे आणि त्यांना 30 नाही 60 नाही तर 100 फळ येऊ दे असं तू कर प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना करतो म्हणतो ऐक. आमेन.